या अनुषंगाने आपण चर्चा करूयाच। मात्र एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। देवाभाऊंची जादू चालल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी बाजी मारलेली आहे आणि भाजप हाच मोठा भाऊ ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। देवाभाऊंची जादू चाललेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळालेलं होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तसंच चित्र आता पाहायला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शमशेर सिंह नाईक निंबाळकर विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे अनिकेत राजे निंबाळकरांचा या ठिकाणी त्यांनी पराभव केलेला आहे। अनिकेत राजे निंबाळकरांचा पराभव झालाय। सातारा फलटण नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झालेले आहेत। भाजपने बाजी मारली आहे। शिवसेनेचे अनिकेत राजे निंबाळकरांचा या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।